फक्त यांच्याकडेच लक्ष ठेवायचं असं नाही हा, तर पोळी भाजी केंद्राकडेही बघायचे तुला. समीर आणि संपदावर पण लक्ष ठेव. खरं तर तूही लहान आहेस, पण जग जरा जास्त पाहिल्यामुळे समज जास्त आहे तुला त्या दोघांपेक्षा. म्हणून सांगते, ठेवशील ना लक्ष त्या दोघांवर? आई, हे बघ, तू अगदी निश्चिंत राहा. अगं, तुझ्या मनाने घेतलंय ना देवीच्या दर्शनाला जायचं, मग आता तू मागच्या पुढचा कसलाही विचार करू नकोस. मी सांभाळीन इथे सगळं. तू जा देवीच्या दर्शनाला. येते मी जाऊन. अहो, तुम्हाला नक्की सांगते, आई जगदंबा आपल्याला नक्की मार्ग दाखवेल. तुम्हाला सांगू का, तुमची तब्येत सुद्धा सुधारेल, माझं मन म्हणते. मी एकदा गावी जाऊन सगळी तिकडची व्यवस्था बघून येते आणि मग तुम्हाला घेऊन जाते. तोपर्यंत सांभाळून राहा. आई, या सगळ्यांचं वाईट प्रवृत्तीपासून, संकटापासून रक्षण कर. अरे देवा, हा अपशकुन. आई, नेमका काय संकेत द्यायचंय तुला? चंदूभाई, किती दिवस अशा आपण पळत राहणार? एक ना एक दिवस आपल्याला पोलीस पकडणारच. डर मत, भाई आहे ना, भाई आपल्याला या सगळ्यातून वाचवतील. अरे त्यांची खूप ओळख आहे वरपर्यंत. चंदूभाई, बहुत बड़ा लोचा हुआ है भाई. भाई ओ भाई. अरे काय भाई भाई, पुढे तर बोल. भाई को पुलिस पकड़ कर लेके गई भाई, मेरे सामने ही. क्या भाई को पकड़ा? हाँ चंदूभाई, अब इधर रहना खतरे से खाली नहीं. हा, ही जागा आता आपल्याला सोडावी लागणार. हे सगळं त्या हरामखोर समीरमुळे झालंय. चंदू, काय रे समीर, इधर क्यों आहे तू? माझ्या मागे काय आलास तू? का आलास म्हणजे? हा, यातनं कोण वाचवणार आहे मला? चंदू, माझ्या मागे पोलीस लागलेत. हे बघ, मी तुझं काम करत होतो, त्यामुळे मला वाचवणं सुद्धा तुझी ड्युटी आहे, समजलं? हे ड्युटीच्या हे फालतू रामायण सांगत बसू नको आपल्याला. आणि तुझ्यासारख्या दीड दमडीच्या गुंडाची काय लायकी रे, मला जाब विचारतोयस? तर फुट इकडून. तुला वाचवणं तर सोडच, मीच तुला पोलिसांच्या ताब्यात देतो की नाही बघ. चल फुट. भिकारडा साला, खिशात फुटकी कवडीने आणि माज बघ साल्याला. चंदू!
उमेश निघाले खरे, पण मन खूप अस्वस्थ झालंय रे. आई, अगं तू निघताना अचानक फोटो पडला म्हणून तुला अस्वस्थ वाटत असेल, पण तू त्याचा विचार नको करूस. तुला जास्त त्रास होईल. आणि तू एकदा ठरवलंयस ना जायचं, मग सारं काही बाजूला सार आणि निघ लवकर. नाही रे उमेश, आईने नक्की मला काहीतरी संकेत दिलाय. काय तो कळत नाही. जीवाला हुरहुर लागली रे नुसती. उमेश, मला समीरचीच काळजी वाटते. अजून भरकटलेला आहे तो. बाकीच्यांना आपापले मार्ग सापडले, पण अजून तो. अगं एवढी हुरहुर लागली तर त्याला एखादा फोन कर ना. अरे माझ्या लक्षातच आलं नाही. रिंग वाजते पण उचलत नाहीये तो. अगं त्याला ऐकायला झालं नसेल, परत एकदा करून बघ. नाही रे, नाही उचलत आहे. अगं त्याला रिंगच ऐकायला आली नसेल, परत एकदा करून बघ. फोन दे, फोन दे, फोन दे ना तर इथंच मारीन. हॅलो, हॅलो, कोण बोलतं? मी वसुधा, समीरची आई. मी इन्स्पेक्टर गायतोंडे बोलतोय. तुमच्या मुलानं एका हॉटेलच्या मॅनेजरला जबरदस्त मारहाण केली आणि त्या आरोपाखाली मी त्याला अटक करतोय. ते घेऊन चला. आई काय झालं? कोण होतो फोनवर? अरे उमेश, हा, आपल्याला ताबडतोब पोलीस स्टेशनला जायला हवं. पोलीस स्टेशन? हो. का? अरे समीरला अटक केली आहे पोलिसांनी. चल लगेच, चल. भेजा जाम पकलाय माझा. काय करावं काहीच कळत नाहीये. चंदूभाई, भाई छुटेंगे ना? हा रे, तू उनका टेन्शन मत ले. भाई काय पण करून सुटणारच. पण त्या हरामखोर समीरची काय बातमी आहे? त्याला पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि कुत्र्यासारखं मारलं पाहिजे. पण भाई, अगोदर त्यानं स्टेटमेंट दिलं आपल्याबद्दल. पोलीस तेच त्याला कोर्टात सांगायला लावणार आहे, म्हणून तर ते त्याला शोधतायत. तो कोर्टातून सुटेल पण आपण लटकू यार. समीर, तू खूप वाईट केलंयस हे. आता का मी तुला सोडत नाही बघ. तुझं खूप प्रेम आहे ना तुझ्या बहिणीवर, आणि तिला पण खूप घमेंड आहे. बघ समीर, आता तू बघच. तुझ्या त्या घमेंडखोर बहिणीला, संपदाला नाही होत्याची नव्हती केली ना, तर नावाचा चंदू सुर्वे नाही मी.
शेखरराव, तुम्हाला बघून मला खूप बरं वाटतंय. गावात आमच्या घरी आज खरंच माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. गावातले लोक असं समजायचे की मोहिते फॅमिली जळून खाक झाली, पण सुदैवाने तसं नाही आहे. त्याच परिवारातला एक सुपुत्र आमच्या गावात आलाय, आपल्या जमिनीत आलाय, माझ्या घरी आलाय, आणि तोही माझा जावई म्हणून. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी काय आहे? आता तुम्ही एक काम करा, आलाच आहात तर इथेच राहा, शेती करा. आपली भरपूर शेती आहे, आणि निशा आमची एकुलती एक मुलगी आहे, आणि तुम्ही आमचं जावई. तेव्हा आमचं जे काही आहे सगळं अगदी मुलीसकट तुमचंच नाही का? हा शेखरराव? ठीक आहे, पण एकदा आईशी बोलून घेतो. जरूर विचारा. पण काय आहे, तुमची आई काही ना काही मोडतं घालेल. म्हणजे समीरला शेती करू द्या, शेखरला शहरात पाठवा, नोकरी करू द्या, वगैरे वगैरे. आणि देवळाचं खूळ आहे डोक्यात. नाही म्हणजे देवाला आपणही पूजतो, पण जर तुम्ही लोकांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर देऊळ बांधलं तर कसं चालेल? त्यांचं म्हणणं आहे की ती स्वयंभू देवी आहे, पण असे साक्षात्कार मोठ्या मोठ्या साधू संतांना होतात. अशा मोठ्या मोठ्या वल्गना आपण सामान्य माणसाने करू नयेत. आपण आपलं काम करत राहावं, नाही का? बघा, पटतंय का तुम्हाला? नाही, आमची काही जबरदस्ती नाही. आता आलाच आहात तर 8-10 दिवस आमच्या घरी राहा, गावात फिरा, शेतीबाडी बघा, आणि निवांतपणे ठरवा, काहीच हरकत नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही समीरच्या आई. कुठे लपवलंय समीरला? इन्स्पेक्टर साहेब, काय बोलताय तुम्ही हे? तेच म्हणतोय जे तुम्ही ऐकले. कुठे लपवलंय समीरला? इन्स्पेक्टर साहेब, तुम्हीच मला फोनवरून सांगितलं की समीरला अटक केली आहे म्हणून, आणि आता तुम्हीच मला हे विचारताय? कारण तुम्ही त्याच्या आई आहात. गुन्हेगारांना पाठीशी घालतात ते आई वडीलच ना. समीरला आम्ही पकडला होता, त्याला अटकही केली होती, पण निसटला आमच्या हातून, फरार झालाय तो. पोलिसाच्या हातांवर तुरी दिली त्यांनी. म्हणून म्हणतो, कुठे लपवलंय तुम्ही? त्याला लपवलं असतं तर मी इथे कशाला आले असते? तेच तर ना. ही सगळी नाटकं तुम्हा लोकांना फार चांगली जमतात नाही. स्वतःच कुठेतरी पोराला लपवून ठेवायचं आणि इथे येऊन विचारायचं कुठे आहे, नाही का? माझ्यासमोर ही नाटकं चालणार नाही, कळलं? तुम्ही लोक बरोबर हात मिळवणी करून येता. काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? तुम्हाला माणसं ओळखता येत नाही का इतका अनुभव असताना? गप्पे. कोणाला शिकवतोयस? एका पोलिसाला? पोलीस स्टेशन मध्ये येऊन आतमध्ये नेऊन एवढा मारीन ना, बोलता सुद्धा यायचं नाही. आणि हो, माणसांना ओळखतो म्हणून बोलतो. काय गुन्हेगारांना बाळकडू घरातच मिळालेलं असतं, कारण घरात संस्कार त्यांना कधी मिळालेच नसतात ना, म्हणून हे सगळं असं.
मी चांगली आहे का वाईट? मी माझ्या मुलांवर सुसंस्कार केले का कुसंस्कार हे माझं मला चांगलं माहिती आहे. यासाठी मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. समीर कुठे आहे ते मला माहित नाही, पण समजा तो घरी आला तर मी स्वतःहून त्याला इथे घेऊन येईन. चल उमेश. आई, आपण समीर दादाला एक फोन करून बघूया का? काही उपयोग नाहीये रे त्याचा. आता त्याच्यात आणि आपल्यात इतकं अंतर पडलंय ना की आपण पोहोचूच शकत नाही त्याच्यापर्यंत. काय होऊन बसलं रे सगळं? माझा एक मुलगा गुंडागिरी करतोय आणि दुसरा माझ्या डोळ्यासमोर शत्रूला जाऊन मिळालाय. तर याचसाठी मी सगळा अट्टाहास केला होता. इतक्या लांब मुंबईपर्यंत घेऊन आले होते मुलाला. खरं तर शेखरला सगळं आठवतंय, पण तो सोयीस्करित्या सगळं विसरलाय. आई, अजून तुझा हा कोप किती दिवस राहणार आहे माझ्यावर? मी आता तुझ्या भेटीला येते तर तू एक नवीन संकट उभं केलंस माझ्या समोर. काय करू मी? पण नाही आई, आता काही झालं तरी मी तुझ्या भेटीला येणार. तुझ्या मंदिराच्या उभारणीचं काम मी हाती घेणार. माझ्या कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. त्यांची काळजी घे तू. मी तुझ्या भेटीला येणार आहे. मी येते तुझ्याकडे. मी येते. नाही ग, लाईट गेलेत. खूप काळोख झालाय ग वैशू. खूप भीती वाटते. हां, नाही, आई पण घरात नाहीये. तिचा फोन ट्राय करते, ती पण उचलत नाहीये. बरं वैशू, मी फोन ठेवते, माझी बॅटरी संपत आली. हां, चल बाय.